वतीनं संस्थापक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि श्री रामू मायप्पा खलाटी सर, तसेच या संस्थेचे चेअरमन संजय मोराडे साहेब आणि या शाळेचे मुख्याध्यापक संदीप सर, महेश जाधव सर, तसेच या गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य शिवानंद मोराडे साहेब आणि सर्व शिक्षक विद्यार्थी. जसं म्हणतात की शब्दांना सुख असतं आणि शब्दांना दुःख असतं, जे वाहतात ओझे तुमचे आणि माझे. अगदी या उक्तीप्रमाणे ज्यांनी शब्दांचं बीज करून 1979 साली ह्या काटेरी माळावरती शिक्षणाचं रोपटं लावलं आणि ते रोपटं आज जवळजवळ 1,500च्या झाडांच्या उपस्थितीमध्ये डौलानं फडकले आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची जडणघडण इथं होतीये. भविष्याचा वेध घेणारं आणि जगण्याचं शहाणपण शिकवणारं विषयावरती जाधव साहेबांनी मला बोलायला सांगितलं. पण विद्यार्थी मित्रांनो, माझ्या नावाच्या पुढे लिहिलं होतं की संस्थापक शब्द पंढरी भाषण अकॅडमी. पण हे निर्माण करण्यासाठी जशी पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालून तुम्ही समोर बसलेला आहात, इथून झालेला तो प्रवास आणि इथून झालेला तो संघर्ष. आणि विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी कुणीतरी व्याख्यानाला यायचं आणि अगदी तुमच्यासारखीच आमची सुद्धा चुळबुळ असायची. पण विद्यार्थी मित्रांनो, एक विनंती राहील, अगदी 40-45 मिनिटं फक्त आपल्या आयुष्यात नेमकं काय केलं पाहिजे आणि काय केलं तर काय होईल हे जर करण्याची जिद्द असेल तर ताक मनकात ठेवून आणि लक्ष विचलित न होता आणि कुणाला न दिवसता आपलं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे. कारण व्याख्यानाला किंवा विषयाला सुरुवात करण्याआधी मी इतकं सांगेन की पहिल्यांदा सरांच्यावर माझा संवाद सुरू होता आणि माझं विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष होतं. आज सांगली आणि जयसिंगपूर येथे शब्द पंढरी भाषण अकॅडमी असा माझा क्लास आहे आणि तर मी विद्यार्थी घडवण्याचं काम करतोय. विद्यार्थीच्या नजरेत जरी बघितलो तर विद्यार्थी काय करणार, मग कोण गुडघा घेऊन बसलाय, कोण कसा बसलाय, कोण कोणाला दिवसा लागलाय. पण अशाच मुलांचं भवितव्य घडतंय हे मात्र नक्की आहे. आणि अशा मुलांनी आज आवर्जून व्याख्यान ऐकावं. आयुष्यात विद्यार्थी मित्रांनो गोष्ट सांगतो, राजा रवी वर्मा आणि राजा अभि वर्मा असे एका गुरुचे 2 शिष्य होते. आणि राजा रवी वर्मा आणि राजा अभि वर्मा ह्यांच्यात युद्ध होणार होतं. आणि युद्ध व्हायच्या वेळी राजा रवी वर्मा गुरूंच्या आशीर्वादासाठी गेला आणि गुरुनं सांगितलं की गुरुजी, माझं आणि अभि वर्मामध्ये युद्ध आहे आणि मला आशीर्वादाची गरज आहे. त्यावेळी गुरुनी राजा रवी वर्माला आशीर्वाद दिला की युद्ध तू सहजपणे जिंकशील. तेव्हा त्याच आनंदाभरामध्ये राजा रवी वर्मा त्याचा पुढे भारत सगळ्या सैन्याला सांगितलं की माझ्या गुरुनं मला आशीर्वाद दिलाय की तू हे युद्ध जिंकणार. आणि युद्ध जिंकल्यामुळं सगळं सैन्य आनंदाभरामध्ये त्याचं पुढे मारत होतं. आणि दुसऱ्या दिवशी मात्र राजा अभि वर्मा तो गुरूंच्याकडे गेला आणि तोही गुरूंचा आशीर्वाद मागण्यासाठी गेला आणि गुरुनं सांगितला की गुरुजी, माझं राजा रवी वर्मा बरोबर युद्ध आहे आणि मला सुद्धा आशीर्वाद हवे आहे. तेव्हा गुरुनी सांगितलं, माझे आशीर्वाद तर तुझ्यासोबत आहेतच, पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घे, जर थोडा प्रयत्न जर केलास तर विजय निश्चित आहे, प्रयत्न नाही केलास तर तुझा पराभव वाटला.
राजा अभिवर्मा गेला, सगळ्यांना सांगितलं सैन्याला की बाबांनो, माझ्या गुरुनं मला असं सांगितलंय की जर तू प्रयत्न केला तर तुझा यश निश्चित आहे, प्रयत्न केला नाही तर तुझं अपयश निश्चित आहे. तेव्हापासून अगदी सगळं सैन्य कामाला लागलं, सगळ्यांनी शस्त्राला धार लावायला सुरुवात केली. मात्र पलीकडे राजा रवी वर्मा स्वतःच्याच कल्पनेमध्ये आनंदामध्ये तो मग्न होता की मला गुरुनं आशीर्वाद दिला आणि मी माझी लढाई जिंकणार. आणि तो दिवस उजाडला, लढाई सुरू झाली, रक्ताचा चिखल व्हायला, तलवारांचा कडकडाट ऐकू झाला आणि राजा अभिवर्मानं मात्र ते युद्ध जिंकलं. राजा अभिवर्मा युद्ध जिंकला आणि युद्ध जिंकल्यानंतर गुरुंचा आशीर्वाद घेतला आणि तो पुन्हा पुढे निघून गेला. राजा रवी वर्मा मात्र गुरुंच्याकडे गेला आणि गुरुंना सांगितला, गुरु तुम्ही जे आशीर्वाद दिले होते ते आशीर्वाद आज वाया गेले. तेव्हा गुरुंनी सांगितलं, आशीर्वाद वाया गेले नाहीत, तू जिंकणार हे निश्चित होतं, तुला यश मिळणार होतं हे निश्चित होतं, पण तुला यश मिळणार हे सांगितल्यानंतर तू तुझं कष्ट करण्याचं थांबवलंस. पण राजा रविवर्मा हा त्याचा पराभव निश्चित होता, पण त्यानं ठरवलं होतं की जर आपण कष्ट घेतो, सराव केला तर यश निश्चित आहे. जसं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शाळेत कोणीतरी शाबासकी दिली, शाळेत कोणीतरी सांगितलं की हा मुलगा गणितात हुशार आहे, हा मुलगा मराठीत हुशार आहे, तेवढ्यावरच तुम्ही हरवून न जाता आपल्याला पुढे त्याही पेक्षा जास्त कसं यश मिळवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हे ज्यावेळी निश्चितपणे अशा स्वरूपाचे ज्यावेळी आपण प्रयत्न करतो, अशा स्वरूपाचे ज्यावेळी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यातला एक राजा अभिवर्मा उदयास येणार. आणि हा राजा अभिवर्मा सारखं आपल्याला जीवन जगायचं असेल, आम्हाला खऱ्या अर्थानं एक जीवनात ध्यास महत्वाचा आहे. कारण तुमची मानसिकता आता जरी संपली असली तरी सुद्धा आपल्याला 40-45 मिनिट ऐकावं लागलं. कारण थॉमस लिप्टन नावाचा एक चहाचा व्यापारी होता. कारण मित्रांनो, माणसं जी घडतात ती शून्यातून विश्व निर्माण करणारी माणसं असतात, ती सहजासहजी एका रात्री घडत नसतात. तर थॉमस लिप्टन चहावाला हा चहा विकण्यासाठी लंडनच्या सफारीला निघाला लागला आणि गेल्यानंतर समुद्रामध्ये प्रचंड मोठं वादळ आलं आणि जहाज बुडण्याची अवस्था निर्माण झाली. त्या जहाजातल्या माणसानं सांगितलं की ज्याला स्वतःचा प्राण वाचवायचा आहे, ज्याला स्वतःचा जीव वाचवायचा आहे, त्यावेळी त्यांनी सगळ्यांनी त्या जहाजातलं जे जे काही ओझं आहे ते सगळं ओझं मात्र समुद्रात टाकावं लागलं. मात्र थॉमस लिप्टनच्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू झालं. आयुष्यात होतं नव्हतं ते सगळं व्यवसायात लावलं होतं, पण आता होतं नव्हतं ते सगळं समुद्रात टाकायची वेळ आली होती. पण त्या माणसानं त्या संकटात सुद्धा संधी शोधण्याचं काम केलं आणि त्यानं प्रत्येक बॉक्स वरती लिहिला की लिप्टनचा चहा प्या, लिप्टनचा चहा प्या, लिप्टनचा चहा प्या. आणि सगळे बॉक्स त्यानं समुद्रामध्ये टाकून दिला. समुद्रामध्ये टाकून दिल्यानंतर सगळा जहाज ज्यावेळी लंडनच्या सरोवराजवळ पोहोचलं होतं त्यावेळी सगळी लोक मात्र त्या लिप्टनचा चहा पित होती. म्हणजे संकटात सुद्धा जी माणसं संधी शोधण्याचा प्रयत्न करतात ती माणसं जीवनामध्ये यशस्वी होतात. कारण मला संधी नाही, मला कोणी विचारलं नाही किंवा मला शिकवणारा कोणी नाही असं म्हणून आपण आपलं आयुष्य पुरवत बसण्यापेक्षा आपल्याला संधीचं सोनं करण्याला प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला संधी मिळत असते. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्यामध्ये आहे. ह्याचं एक उदाहरण सांगतो विद्यार्थी मित्रांनो. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातील कोथळी नावाचं गाव होतं आणि गायकवाड कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबात 4 मुलं होती. 4 मुलांचं जगणं आणि शिक्षण हे कसं पूर्ण होणार यावर फार मोठा प्रश्न होता. मग त्यासाठी त्यांनी बेंगलोरला स्थायिक झाले आणि बेंगलोरला स्थायिक झाल्यानंतर सगळ्या मुलांनी काम करायचं ठरवले, आई वडिलांनी काम करायचं ठरवलं आणि त्यातला शिवाजी नावाचा एक मुलगा होता. शिवाजी नावाच्या मुलानं सुरुवातीला हमालीचं काम सुरू केलं. 10 पैशामध्ये तांदळाची पोती उचलायचे.
उचलायचे आणि त्यानंतर त्यानं हळूहळू शिक्षण घेतलं आणि परिवहन महामंडळाचं लायसन मिळवलं. आणि ते लायसन मिळवल्यानंतर त्याला नोकरी लागली बस एसटी मध्ये. आणि त्याला मात्र त्याच्या अंगामध्ये कलाकार गुण होता आणि तो कलावंत त्याला बसू देत नव्हता की अभिनयाचा छंद असणाऱ्या माणसाला की कला बसू देत नाही म्हणतात. मग त्या माणसानं केलं काय तर स्वतःच्या व्यवसायाला ज्यावेळी सुरुवात केली, स्वतःच्या नोकरीला ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा लोकांना त्यानं कंडक्टर म्हणून नोकरी चालू केली. तेव्हा लोकांना सुट्टे पैसे देत असताना तिच्या हातातली जी नजाकता होती, जो पैसे देण्याची जी तिच्याकडे एक वेगळी स्टाईल होती, त्या स्टाईलच्या जोरावर त्यानं लोकांना फुरळ पाहायला सुरुवात केली. लोक तिच्या सुट्टे पैसे देण्याकडे लोकांची इतकी फुरळ पडू लागली की लोकांची गर्दी वाढू लागली. पण त्याचा मात्र अभिनय करायचा गुण थांबत नव्हता. त्याच बसमध्ये त्यानं स्वतःचा रंगमंच निर्माण केला आणि लोकांचा प्रचंड विश्वास निर्माण झाला. आणि त्याला मात्र स्वतःची प्रचंड इच्छाशक्ती असेल, प्रचंड जर आपल्या अंगामध्ये आत्मविश्वास असेल तर निश्चितपणे यशाचा दरवाजा ठोठावतो म्हणतात. तसं त्याच्या प्रचंड मेहनतीनंतर बालचंद्र नावाचा चित्रपट पहिल्यांदा मिळाला आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला. त्या शिवाजी गायकवाडाचं दुसरं नाव म्हणजे रजनीकांत होत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या माणसानं स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये खायला अन्न नव्हतं, ज्यानं हमाली करून स्वतःचं शिक्षण पूर्णत्वासकडे नेलं, त्या मुलग्यानं फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक भाषेमध्ये स्वतःचा अभिनय सिद्ध करण्याचं काम केलं. त्या रजनीकांतचा प्रवास. आता तुम्ही म्हणाल की सर आपल्याला कुठं रजनीकांत व्हायचा आहे, तुम्ही म्हणाल की सर आपल्याला कुठं अभिनय करायचा आहे. पण बाळांनो, एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, आज तुम्ही ज्या शाळेत आलेला आहात, जे तुमच्या डोक्यावर छप्पर आहे, ज्या गोष्टी सुख सुविधा तुम्हाला मिळतात, ज्या संस्कारात तुम्ही वाढता, हे सगळं तुमच्या आई बापानं, त्या माय माऊलीनं जे कष्टानं उभा केलेला आहे, त्यांनी तुम्हाला इथं पाठवलंय ते घडण्यासाठी. कारण शिवाजीराव घोडगे पाटलांनी सर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि मी 10वीला होतो. त्यांनी गंमत सांगतो, शिवाजी घोडगे पाटलांनी प्रत्येकाला प्रश्न विचारायचं ठरवले आणि मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आणि शिवाजी घोडगे पाटलांनी प्रत्येकाला प्रश्न विचारला की आमच्या वर्गाचा पट होता 58 आणि 58 पटातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी संवाद साधण्याचं त्यांनी ठरवलं. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी प्रश्न विचारत होते की बाळा तुला काय व्हायचं आहे, तुला काय व्हायचं आहे, तुला काय व्हायचं आहे, तुला काय व्हायचं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थी आमच्या वर्गातला उठून विचारायचा. आणि आज ही विद्यार्थी जसं मागं बसलेले आहेत तसं मीही बसलो होतो. पण ते त्याच्यानंतर सांगेन की मला फक्त 5 मुलांना विचारायचं आहे की तुला काय व्हायचं आहे. पण तू बघा काळी पॅन्ट घातल्यामुळं तू काय व्हायचं आहे, पोलीस व्हायचं. उभा तू बिगर ड्रेस घातलेला विद्यार्थी इथे इथं मागे बघायला तू. हा तू बघ तू तू हा आजचा विद्यार्थी बिगर ड्रेसचा. हा तू काय व्हायचं, पोलीस व्हायचं. उभा तसंच तिकडे ही मुलगी बिगर ड्रेस, टी शर्ट घातली गुलाबी ऑरेंज. हा डॉक्टर होणार. बरं ठीक आहे. तू ग बाळा ही तू बघ फार वेळ घेत नाही तुमचा. हा काय व्हायचं, काहीच व्हायचं नाही. काय करणार ठीक आहे. तू ग बाळा उभा उभा कळालेस. ती दोघी विद्यार्थी. हा तुम्ही दोघी उभा विचारलो का मला काय व्हायचं तुला काय व्हायचं. हा आर्मी. बरं तुला काय व्हायचं, डॉक्टर व्हायचं. बघा
सगळ्यांना काहीतरी मोठंच व्हायचं आहे, पण आर्मीत जायचं आहे याची तयारी आहे का आपली? डॉक्टर व्हायचं आहे याची तयारी आहे? बसा खाली. का विचारलं खरं कारण सांगतो सर. आता या मुलांनी मला दिली उत्तर दिली. आमच्या वर्गात 58 पट होता, शेवटच्या लाईनलाच मी उभा होतो. आणि ज्यावेळी शेवटची लाईनची मुलं असतात ना ती आयुष्याच्या पहिल्या रागात येतात. याचं उदाहरण पुढे सांगतो परीक्षा. तर प्रत्येकाने जरी प्रश्न विचारला की मला तुला काय व्हायचं आहे, कोण म्हणलं डॉक्टर व्हायचं आहे, कोण म्हणलं मला इंजिनियर व्हायचं आहे, कोण म्हणलं मला वकील व्हायचं आहे, ज्याचा डोळा चकना होतो तो म्हणलं मला आर्मीत जायचं आहे. कारण आर्मीत ती बसत नाही, परत सांगायचं काय तर म्हणून. आणि सगळ्यात शेवटी येऊन माझ्याकडे ज्यावेळी प्रश्न आला, कारण मी असंच ह्या पोरांसारखं करत होतो आणि सरांनी व्याख्यानात नजर ठेवली होती की त्याला उभा करायचा आहे, आणि सरांनी उभा केलं आणि मला तुला काय व्हायचं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की सर या 57 लोकांना पोटाला अन्न घालणारा एक प्रगतशील शेतकरी आणि महाराष्ट्रातला एक नामवंत चांगला मला वक्ता व्हायचा. दुसरं उत्तर माझ्याकडे काही नव्हतं. आजही गावाकडे गेलो की चांगली शेती करतो आणि आजही महाराष्ट्रातल्या जवळजवळ 450 व्याख्यानं पूर्ण केली आणि जवळजवळ 1200 वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्रातल्या पहिल्या क्रमांकाला जिंकली. आणि आज विद्यार्थी मित्रांनो फक्त मी संवाद साधतोय. माझं व्याख्यान चालू झालं की तुमच्या सर्व डोक्यावर जाईल, पण मला तुम्हाला का सांगायचं आहे तर तुमच्याच वयाचं मी ज्यावेळी होतो तेव्हा सर जैन बोर्डिंग कोल्हापूरच्या वक्तृत्व स्पर्धेला गेलो होतो. आणि गेल्यानंतर माझा उत्तेजनार्थ नंबर आला आणि मी सरांना सांगितलं की अहो सर एवढं छान मी कर्मवीर भाऊराव पाटलांच्यावर भाषण केलंय आणि माझा नंबर उत्तेजनार्थ का दिला. तेव्हा तिने सांगितलं की तुझी प्रमाण भाषा ही चुकीची आहे, कारण माझ्या घरामध्ये कन्नड बोललं जायचं आणि मग मी माझं भाषणामध्ये व्हायचं काय, आलं गेलं येतं की जातं की असं माझं व्हायचं. आणि मग ज्यावेळी व्याकरण तुमचं तपासलं जायचं त्यावेळी मात्र मी मागे पुढलो जायचो. तसं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा कन्नड बोलत असाल, द्विभाषिक हे करायला खूप उपयोगी पडतं. कारण मी आज महात्मा बसवण्णांच्यावर कन्नडमध्ये सुद्धा व्याख्यान करतोय, मराठीतही करतोय. म्हणजे जी मातृभाषा तुम्हाला मिळली जाते त्या मातृभाषेतून तुम्हाला खऱ्या अर्थानं पुढे जायचं असेल तर शिक्षण तुम्ही नेमकं काय घेताय त्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा तुमचा कसा सुधारला जातोय हे खूप महत्वाचं आहे. कारण आज काय झालंय सर की ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षणाची पाठी ही पुरी आहे असं काही लोकांचं मत आहे, किंवा काही लोकांना असं वाटतं की आमच्या शिक्षणामुळं किंवा आम्हाला त्या सुखसुविधा मिळत नाही यामुळे आम्ही माग आहे. पण विद्यार्थी मित्रांनो आणि इथल्या शिक्षकांना मला सांगायचं आहे की इथला 35% विद्यार्थी असेल, इथला 40% विद्यार्थी असेल. आता ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला त्या सत्कार बघून इथल्या काही मागच्या विद्यार्थ्यांचं मनामध्ये प्रश्न पडला असेल की अशी ट्रॉफी कधी मिळणार, असा सन्मान आमचा कधी होणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या की त्या विद्यार्थ्यांना मी सांगतोय की 35% पडलेले विद्यार्थी, 75% पडलेले विद्यार्थी आणि 95% पडलेले विद्यार्थी या तिघांच्या जीवनातली मी कथा सांगतो. ज्या विद्यार्थ्याला 95, 90 आणि 98% मार्क पडतात तो पहिल्या बाकड्यावरचा विद्यार्थी असतो, आणि ज्याला 75% मार्क पडतात तो मधल्या बेंचवरचा विद्यार्थी असतो. कारण ती तेवढंच आपला अभ्यास करायचं, वैदात पर्यंत घरी निघून जायचं. 95वाला शिक्षकाच्या मर्जीतला त्याला फळा पुसायला लावणे, विद्यार्थ्याची नावं लिहायला लावणे आणि बरेच काय काय गोष्टी सांगतात. आणि सर 40-35% जो विद्यार्थी असतो तो शेवटच्या बाकडावर बँच कर, नावली, शिवी दे, आवाज काढ. पण शाळेत भांडणं झाले की मिटवायला पहिला प्रजासत्ताक 15 ऑगस्टला ग्राउंड आकायला, लोटायला, झाडू मारायला आणि काही गोष्टी करायला हिरवी तो विद्यार्थी पुढे असतो. पण त्या विद्यार्थ्यांचा सिक्वेन्स बघा मित्रांनो. त्या 3 मुलांची मी कथा तुम्हाला सांगतोय. 95% पडलेला विद्यार्थी एका जिल्ह्यामध्ये कलेक्टर झाला. किती झाला? कलेक्टर झाला. 75% विद्यार्थी पडलेला मुलगा
त्याच जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली. आणि जेव्हा 35-40% पडला होता, शिवानंद मोरे साहेब आपल्या सल्ल्याने तो विषय आहे, जो 35-40% विद्यार्थ्याला मार्क पडले होते त्या जिल्ह्यामध्ये तो आमदार म्हणून निवडून आला. आणि त्या जिल्ह्याचा ऐका, आणि त्या जिल्ह्याचा तो पालकमंत्री झाला. आता जिल्ह्याचा पालकमंत्री हा 45% विद्यार्थी आहे का, पालकमंत्री झाला. त्या पालकमंत्र्याला कार्यकारी अधिकारी कलेक्टरला सॅल्यूट मारतोय आणि कलेक्टर पालकमंत्र्याला सॅल्यूट मारतोय. विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता उपयोग नाही तर तुमच्यातलं कर्तृत्व महत्वाचं आहे. तुम्हाला टक्केवारी किती आहे हे महत्वाचं नसतं, तर तुमच्याकडे असणारं कर्तृत्वावर तुमच्या जीवनाची दिशा तुम्ही नेमकी काय ठरवताय हे खूप महत्वाचं आहे. कारण माझ्या शाळेत ज्यावेळी एक विद्यार्थी सांगितला होता की सर मला कलेक्टर व्हायचं आहे, तो आज इचलकरंजीच्या स्टँड मध्ये डेपो मध्ये आज कंडक्टर म्हणून काम करतोय. ज्याला आज खऱ्या अर्थानं ज्याला इंजिनियर वकील व्हायचं होतं तो आज सूतगिरणीमध्ये काम करतोय. आणि ज्याला सर्वसामान्य शेतकरी व्हायचा आहे तो आज महाराष्ट्रात 350 व्याख्यानं पूर्ण करतोय. त्यामुळे तुम्ही जे आज मार्कावर ठरवताय ते मार्क कधीच पूर्णत्वास येत नसतात. कारण तुमच्या मार्गापेक्षा तुमच्याकडे जे कर्तृत्व आहे, तुमच्याकडे जो गुणवंत गुण आहे तो खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा आहे. आणि हे ज्यावेळी तुम्ही हे अंगीकारलं जाईल आणि ज्यावेळी अंगीकारून तुम्ही जीवनामध्ये पुढे जाईल तेव्हा निश्चितपणे तुम्ही यशस्वी जीवनामध्ये होणार. कारण जीवनात विद्यार्थी मित्रांनो यशस्वी कसं होतात बघा, की एक विद्यार्थी होतात, एक मिनिट नाव सांगतो, हा मॉन्टी रॉबर्ट्स. मॉन्टी रॉबर्ट्स, हा विद्यार्थ्याचं नाव मॉन्टी रॉबर्ट्स होतं. आणि अगदी तुमच्या सारख्या शाळेत प्लस मायनस असणारा विद्यार्थी, आणि शाळेमध्ये त्याला निबंध लिहायला सांगितलं. निबंध होता की माझे स्वप्न. निबंध काय होता, हा. मग त्याला त्याचं स्वप्न लिहिलं की जगातला सगळ्यात मोठा घोड्यांचा तबेला माझ्याकडे असेल आणि एक वेगवेगळ्या जातीची घोडं माझ्याकडे असतील. हे सगळं त्यानं निबंध लिहिला, पेपर झाला. तर तुमच्यासारख्या शिक्षकांनी पेपर चेक केला. त्याच्या बाई होत्या, त्या बाईने पेपर चेक केला. वर्गात 49 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थी पास झाले आणि मॉन्टी रॉबर्ट्स एकटाच नापास झाला. बाईच्या जवळ गेला आणि बाईनं सांगितलं की अहो बाई तुम्ही मला नापास केला. बाई म्हणलं हो तू नापास झालाय, अहो पण मला पास करा म्हणला. बाई म्हणलं कसं पास करता येईल, तू स्वप्न काय लिहिलायस, तर असं 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 लिहिलंय, हे तुझं स्वप्न आहे हो. बाई म्हणलं मग तुला पास, अहो मला पास करा म्हणला. मग बाईनी सांगितलं मी तुला पास करेन पण तू तुझं स्वप्न बदल. त्यावेळी मॉन्टी रॉबर्ट्सनं सांगितलं बाई मी नापास झालो तरी चालेल पण माझ्या जीवनातलं मी स्वप्न बदलणार नाही. जीवनातले 15-20 वर्ष निघून गेले आणि 15-20 वर्ष निघून गेल्यानंतर जसा चौधरी सरांची सेवानिवृत्तीची वेळ आलेली आहे, या अशा वेळी मुख्याध्यापिका मुलांची सहल घेऊन एक चांगले स्थळ बघण्यासाठी निघत होते आणि त्यांना फार मोठ्या घोड्यांचा तबेला दिसला. सगळी सहल त्या घोड्याच्या तबेल्यात गेली आणि वेगवेगळ्या जातीचे घोडे तिथे होते. सगळी मुलं पाहत होती. गेले एक सलग्रस्त आला आणि सलग्रस्तांना सगळी माहिती दाखवत होती आणि शाळेच्या मोठ्या फलकावरती त्याचा एक निकाल लावलेला होता. त्या बाई बघितल्या अरे आता आमच्या शाळेचा निकाल आहे, त्यावर तर सही माझी आहे. हा मॉन्टी रॉबर्ट तुमच्या इथे कामाला आहे का? तेव्हा तो सलग्रस्त खाली मान घालून त्या बाईला म्हणाला बाई मॉन्टी रॉबर्ट दुसरा तिसरा कोणी नाही, तो मीच मॉन्टी रॉबर्ट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्यावेळी जर तो परीक्षेत पास झाला असता तर जीवनाच्या परीक्षेत नापास झाला असता. आज मात्र तो परीक्षेत नापास झाला होता पण जीवनाच्या परीक्षेमध्ये तो यशस्वी झाला. तसं तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःचं भवितव्य, स्वतःचं उज्ज्वल जीवन, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल, स्वतःचं अधिष्ठान प्राप्त करायचं असेल तर स्वतःला पहिल्यांदा
सांगायचे की आज तुम्हाला लोक जर स्वीकारले नसतील तर येणाऱ्या काळामध्ये समाज तुम्हाला स्वीकारल्याशिवाय राहणार. कारण दिलीपसिंग चव्हाण, दिलीपसिंग राणा नावाचा एक मुलगा होता. जन्माला आल्यापासून ओघर दोघर शरीर तुम्हाला मला 5, 6, 7, 8 नंबरची चप्पल बसतात, पण दिलीपसिंग राणाला 15 नंबरची चप्पल बसायची. हिमाचल प्रदेशमध्ये का खेडेगावात जन्म झालेला दिलीपसिंग राणा डोंगर माथ्यावर फिरायचा. प्रचंड तिची तब्येत होती आणि फिरत्याला बघून तिच्या घराजवळच्या एका माणसानं त्याला पोलीस फोर्स मध्ये कामाला लावलं. नोकरी सुरू झाली आणि नोकरी करता करता साल उघडलं 1995 सालचं. 1995 साली नोकरी करत करत त्या घरामध्ये टीव्ही विकत घेतली आणि टीव्ही मध्ये WWF प्रकार त्यानं पाहिला. त्याला वाटला प्रो रेसलिंगचा विषय असावा, पण ज्यावेळी तिची सगळी माहिती काढण्यात आली तेव्हा त्याला वाटलं की बाबा ह्यात काहीतरी आपण यश मिळवू शकतो. त्या दिवसापासून तो पेटून उठला आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी व्यायाम करू लागला. आता काही करायचं पण आपल्याला सुद्धा WWF मध्ये जायचं, आपल्याला नाव मिळवायचं आहे. तो तिथे नोकरी सोडले, आलेले पैसे घेतले, घरदार विकला आणि मेक्सिकोला कुस्तीच्या मोठ्या स्पर्धा होत्या, पण तिथं तर ओळखीचं कोणीच नाही. दरीवरची मधून आपल्याला जर जायला तर 10 अडचणी येतात. हिमाचल प्रदेश पासून जर मेक्सिकोला जायचं होतं तर जाणार कसा? निर्धार केला, पेट्रोल पंपवर झोपला आणि तिथल्या ज्यावेळी देशाला सांगितलं की मला तुमच्या देशाकडून कुस्ती खेळायला संधी मिळेल का, तिने देशातली कला कौशल्य बघितलं आणि जपान विरुद्ध मेक्सिको या नावाच्या देशाची कुस्तीला सुरुवात झाली आणि ती कुस्ती जिंकली आणि कुस्ती जिंकल्यानंतर जीवनामध्ये तो यशस्वी झाला आणि हॉलिवूड पिक्चर मध्ये त्याला प्राधान्य मिळालं. त्या दिलीपसिंग राणाचं खरं नाव द ग्रेट खली म्हणून तो उदयास आला. म्हणजे जो मुलगा रिकामा म्हणून फिरणार होता, ज्याला स्वतःच्या हिमाचल प्रदेशाच्या एका खेडेगावातून जो जपान देशाबरोबर कुस्ती खेळला आणि हॉलिवूड मध्ये 5,000 कोटीचं मानधन ज्या माणसाने मिळवलं. हे विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचं सिद्धत्व आणि स्वतःचं व्यक्तित्व सिद्ध करण्यासाठी माणसानं स्वतःची अवरात्र स्वतः माणूस पेट्रोल पंपावर झोपला, दिवस रात्र राहिला, उपाशी राहिला आणि स्वतःचं अस्तित्व त्या माणसानं सिद्ध केलं. विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं कारण तुमच्या आई बापांनी सुद्धा पोटाचा चिमटा काढून माझा लेकरू मोठं व्हावं, माझी मुलगी सुखात नांदावी, माझा मुलगा सरकारी नोकरीला करावा, यासाठी तुमच्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या आई बापासाठी, शिक्षकांसाठी तुम्ही सुद्धा ठरवलं पाहिजे की मला सुद्धा कुणीतरी बनायचं आहे. आणि बनणं एका रात्री होत असतं तर त्यासाठी पहिल्यांदा स्वतःला मातीत गाडून घ्यावं लागतं, तेव्हा स्वतःचं अस्तित्व उभं राहतं. गावचं गावंदर होतं मला, गावचं गावंदर, आणि गावच्या गावंदरीला सर 2 कावळं होती आणि गावच्या गावंदरीजवळ 2 कावळं. एक कावळा सुंदर गाणं म्हणायचा आणि एक कावळा गाणं म्हणायला लागला की लोक त्याला दगड मारायचे. एक कावळा इतकं गाणं सुंदर म्हणायचा की गावाच्या गाव त्याला टाळ्या वाजवायचं आणि दुसरा कावळा गाणं म्हणायला लागला की लोक त्याला गावाच्या गाव दगड म्हणायची. तो कावळा सर रडत रडत काटेरी वनात गेला. काटेरी वनात गेला, हमसून हमसून रडायला लागला आणि त्या काटेरी वनातला एक काटा स्वतःच्या काळजात घुसला. तो रडत 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 पुन्हा गावात आला, गावच्या गावंदरीवर आला, गावंदरीच्या झाडावर बसला आणि हमसून 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 रडत होता. आणि गाव गोळा व्हायला लागलं, गाव टाळ्या वाजवायला लागलं, कारण त्याचं रडणं इतकं सुंदर होतं की गावाला त्या टाळ्या वाजवायची वेळ आली होती. कारण एक कावळा चांगलं गाणं म्हणायचा म्हणून त्याला लोक टाळ्या वाजवायचे आणि एक कावळा चांगलं रडायचा म्हणून गाव टाळ्या वाजवायचं. पण त्या रडणाऱ्या कावळ्याला टाळ्या घेण्यासाठी पहिल्यांदा स्वतःच्या काळजात काटा अडकवून घ्यावा लागला.
बाळांनो यश सहजासहजी मिळत नाही, यश एका दिवसात मिळत नाही. तुमच्या आत्ताच्या मार्फत तुमचं भवितव्य ठरत नाही. आज तुम्ही जे ठरवलंय ना ते रोज डोळ्यासमोर पाहिजे. जे रोज समोर डोळ्यासमोर दिसतं तेच आयुष्यात उभं राहू शकतं. कारण एक गोष्ट सांगतो की आज मी स्वतः काय करतोय, कारण माझा भाऊ इथं कुडापूरला मुख्याध्यापक, कोण शिक्षक ओळखीचे असतील तर माझ्या जीवनाचा प्रवास माझ्या भावाला विचारा. माझे वडील सर भाड्याच्या खोलीत राहायचे. माझ्या वडिलांना फक्त महिन्याला 1,500 रुपये पगार होता. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीला असल्यापासून दुधाच्या डेअरीत मी कामाला जातो. खरं संघर्ष काय असतो तो एका दिवसात नाही घडत. आणि ज्यावेळी तुम्हाला स्वतःला काहीतरी वेगळं करायचं असतं, पण त्यासाठी तुम्ही कुणाचं तरी चरित्र वाचणं गरजेचं आहे. आणि मग 10वी 12वी सूतगिरीत काम केलं आणि अशा स्वरूपाच्या स्पर्धा वक्तृत्व मी जिंकायला सुरुवात केल्या आणि माझ्या घराचा कर्ज मी निभवून आलो. स्वतःचा एज्युकेशन स्वतःच्या खर्चात उभा केला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक वक्तृत्व स्पर्धा जिंकली, 3 आणि 5,000 रुपये पहिलं मला बक्षीस मिळायचं. आज माझ्या घरामध्ये 3 पोती भरून मी ट्रॉफ्या टाकलेल्या आहेत. किती पोत्या? 3 पोती आणि 1 खोली माझी ट्रॉफीने भरलेली आहे. म्हणजे आयुष्यात कुणीतरी सांगितलं इयत्ता 4थीला प्रगत यादीमध्ये सर माझं नाव होतं. इयत्ता 4थीला अप्रगत यादीमध्ये नाव होतं. दिवस मला आजही आठवतो, 10 एप्रिलचा दिवस होता. पेपर संपत आले होते. मॅडमांनी मला शिक्षा म्हणून, पूर्वी छोट्या वया मिळायच्या त्यात फक्त 8 ओळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण लिहून दिलं. आणि ते ज्यावेळी 14 एप्रिलला बोलायला गेलो, आता तसा कागद होता, थरथर होतं, असं पूर्ण घामानं भिजलो होतो. तेव्हा मॅडमांनी सांगितलं मला, देवानं मागे बसून चेष्टा करणं, मागे बसून टिवल्या बावल्या करणं हे सोपं असतं, पुढे बोलायला हिंमत आणि जिगर आणि लायकी लागते. जर बाळांनो आपली लायकी नसली तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्या दिवशी मॅडमांनी मला सांगितलं, मागे बसून बोलणं ही तुझी लायकी नाही, आणि जर तुझी लायकी असेल तर तू स्टेजवर समोर येऊन बोलला पाहिजेस. पण त्या दिवशी म्हणून ठरवलं की आयुष्यात झालं तर बाकी काही माहित नाही. आयुष्यात आपल्या अंगात रक्तातील गुण आहे, आपल्या रक्तात जरी कला असेल. परवाच आमचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झाला तेव्हा मॅडम ढसाढसा रडत होत्या की काय आदर्श विद्यार्थी असावा. तर तुझ्याकडे बघितलं की वाटतं की आदर्श विद्यार्थी कसा असावा. कारण आम्हाला समाज नावं ठेवेल, आई वडील नावं ठेवतील, पण स्वतःच्या मनाला तुम्ही विचारा, मी माझ्या आई बापाचा लायकवान मुलगा आहे का, मी माझ्या गुरुंचा लायकवान विद्यार्थी आहे का, मी या गावचा आदर्श पुत्र आहे का. तर नाही बाळांनो, स्वतःच्या मनाला कुठतरी एकदा विचारा की आम्हाला हे सगळं करत असताना नेमकं आम्ही का करतो आहोत. जसं मी तुम्हाला व्याख्यान सांगतोय, कुणीतरी आम्हाला व्याख्यान सांगायचं, आम्हाला वाटायचं सर आता पास करायला नाही झालं, आम्हाला हे सगळं माहिती आहे. पण आज आठवतंय की त्या दिवशी अजून बरंच काही शिकायला मिळालं असतं. पण हे दिवस निघून गेल्यानंतर कळतं की माणसाच्या जीवनात आपण काय गमावलो आणि काय मिळवलं हे तेव्हा लक्षात येतं. आपण फक्त जीवनामध्ये कारण देत बसलेलो आहोत. आपल्या आयुष्यात आपण कारणाशिवाय दुसरं आपल्याकडे काही नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, कारणाच्या व्यतिरिक्त माणसाचं जीवन हे खूप सुंदर आहे. आणि भविष्यात तुम्हाला जर काहीतरी निर्धार द्यायचा असेल, हॉलीफील्ड नावाचा एक बॉक्सर होता सर, आणि माईक टायसन हा जगाचा सगळ्यात मोठा बॉक्सर होता, ज्यानं 26 पैकी 26 मॅचा हा नॉकआउट करून सगळ्या मॅचा जिंकल्या होत्या माईक टायसननं. विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर उदाहरण आहे का. माईक टायसननं 26 पैकी 26 मॅच जिंकल्या होत्या आणि शेवटची मॅच होती हॉलीफील्ड नावाच्या एका खेळाडूवर होती. आणि जो हॉलीफील्ड नावाचा खेळाडू होता तो माईक टायसन कडून जवळजवळ 10 वर्षामध्ये 15 वेळा पराभूत झाला होता. पण तो 15 वर्ष डोळ्यासमोर एक स्वप्न फक्त बघत होता की माईक टायसन माझ्यासमोर पडला पाहिजे.
एकच निर्धार होता आणि तो दिवस उजाडला. जगातला सगळ्यात मोठा बॉक्सिंगचा चॅम्पियनचा खेळ होता. तुडुंब सगळा देश बॉक्सिंगच्या स्पर्धा बघत होत्या. सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. हॉलिफील्ड नावाचा खेळाडूने एकच ठरवलं होतं. चाणाक्ष नजरेनं त्यानं ठरवलं की पहिले 4 राऊंड फक्त चकवा द्यायचे. पहिला राऊंड चालू झाला, चकवा दिला. दुसरा राऊंड चालू झाला, चकवा दिला. तिसरा राऊंड झाला, चकवा दिला. माईक टायसनचा मात्र माईक आता बदलत होतं की तिच्या अंगामध्ये चिडचिड निर्माण झाली होती. चौथाही राऊंड झाला, त्याने चकवा दिला आणि 5व्या राऊंडला मात्र हॉलिफील्ड मनोमन ठरवला की आता राऊंड आला की एकच फटका मारायचा. माईक टायसन हा जमीन उद्ध्वस्त झाला पाहिजे. 5वा राऊंड सुरू झाला आणि हॉलिफील्डला एकच फटका मारला आणि माईक टायसन जमीन उद्ध्वस्त झाला. अख्ख्या देशात शोक पसरले. सगळे लोक भयंकर आश्चर्य झाले की माईक टायसन जगातला सगळ्यात मोठा बॉक्सर आज जमिनीवर कोसळला होता. सगळी लोक आली. हॉलिफील्डला कुणी अभिनंदन करत होतं, कुणी म्हणलं 5 जिंकलास अभिनंदन. कुणीतरी कुचक्या स्वभावाचा माणूस आला आणि म्हटला चालायचं हार जीत असतेच की. शेजारी असणाऱ्या डॉक्टरनं म्हटला अहो काय हार जीत घेऊन बसलाय. 10 दिवसापूर्वी हॉलिफील्ड नावाच्या खेळाडूला हार्ट अटॅक आला होता आणि तो आज जगातला सगळ्यात मोठा बॉक्सर चॅम्पियन म्हणून घोषित झाला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 10 दिवसापूर्वी ज्या माणसाला हार्ट अटॅक येतो तो जगातला सगळ्यात मोठा बॉक्सर म्हणून उदयास येतो. आणि आमच्या पायात काटा मोडला की 8 दिवस आम्ही काट्याच्या नावावर शाळा चुकवतो. होईल का आमचं करिअर अशाने? तसं नाही होणार. करिअर तुमचं घडवायचं असेल, करिअर तुमचं निश्चित करायचं असेल. गरिबी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 5वीला पुजलेली गरिबी लक्षात ठेवा. गरिबी आपल्या 5वीला पुजलेल्या, पण गरिबीचं भांडवल तुम्हाला कशा स्वरूपाचं करता येतं हे खूप महत्वाचं आहे. गरिबीची कारणं देऊन तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. पैसा ये म्हणून पैसा कुणाकडे येत नसतो. हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. मानसशास्त्र सांगतं. इथं मोठी माणसं बसतात त्यांनाही सांगतो पद, प्रतिष्ठा, सन्मान, पैसा हे मागून मिळवत नाही. ते मिळवण्यासाठी स्वतःचं कौशल्य हे पणाला लावावं लागतं. कारण माणसाची ऊर्जा ही निर्माण करण्यासाठी आदर्शवाद जीवन जगावं लागतं. कारण शरदचंद्रजी पवार साहेब वयाच्या 85 वर्षाच्या माणसाच्या नावाभोवती या देशाचं राजकारण चालतंय. आणि 450 वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाभोवती अजूनही आमच्या महाराष्ट्राचा आदर्श पुरुष म्हणून आम्ही नाव घेतोय. म्हणजे ज्या माणसाला फक्त 50 वर्ष जगली पण 450 वर्ष उलटायला लागली तरी तुम्ही आम्ही आदर्श मानतोय. आणि आज तुम्ही आम्ही आदर्श ज्या माणसांचं मानतोय ती आदर्श माणसं मानत तुम्ही कुणी नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा बाप सकाळी कामावर जाताना आणि तुमच्या आईच्या हाताला आलेले फोड हे जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. आज सगळ्या मोबाईल विद्यार्थ्यांना मोबाईल घरामध्ये असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या 2G, 3G आणि 4Gच्या नादात हे जगण्याचं तत्वज्ञान देणारे गुरुजी तुमच्या आयुष्यातून आज डिलीट व्हायला लागले. या गुरुजींचा संस्कार जोपर्यंत तुमच्या भारावरती दिला जाणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही समजून उमजून घेणार नाही तोपर्यंत तुमचं शिक्षण व्यर्थ आहे. लक्षात ठेवा. टेम्पररी शिक्षण जगू नका. शाळेत घरात तरी पाठवलंय म्हणून शिक्षण शिकू नका. कसं तरी दिवस काढायचा आहे म्हणून शिक्षण शिकू नका. मला फक्त मुलींना सांगायचं आहे, लग्नापुरतं BA BCom करू नका. प्रामाणिकपणे सांगतोय की लग्न लावण्यासाठी म्हणून शिक्षण शिकू नका. मुलगी मिळेल म्हणून मुलांना फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण करू नका. तर या देशातला प्रत्येक विद्यार्थ्याजवळ काहीतरी गुण दडलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी करिअरची संधी म्हणून एक गोष्ट सांगतो. आज मगाशी सगळ्यांनी आर्मी आणि पोलीस सांगितलं खरं, पण आज कित्येक क्षेत्र अशी आहेत की ज्या क्षेत्रामध्ये पोलीस जायला तयार नाही. विद्यार्थी मित्रांनो, SPS प्रकार माहितीये का? सर्व्हिस प्रॉपर्टी इन्स्टिट्यूट सेवापूर्व शिक्षण संस्था सिडको औरंगाबादला आहे.
सर SPI ची एक्झाम 10वीला जर तुम्ही एक्झाम दिला तर 12वीचे 2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही ते आर्मीमध्ये दाखल होऊ शकता. असे असंख्य आज करिअरचे मार्ग आपल्या समोर उपलब्ध आहेत. आज झालंय काय, प्रत्येकाला डॉक्टर इंजिनियर तिसरा प्रकार माहित नाही. वेटरनरी डॉक्टर व्हायला काय अडचण आहे. आज जनावर डॉक्टरांना सर माझा एक मित्र आहे आणि सोबत मी थोडस जात होतो तुझ्याकडं. हिवाळ्यामध्ये जनावरांच्या तोंडातनं लाळ पडतो आणि झंटामणी बाटली आहे. 7.5 रुपयाला ती बाटली 15 ml ची. 5 ml चा डोस दिला की 500 रुपये घेतो. 7.5 रुपयाच्या बाटलीचं 1500 रुपये. अँटीबायोटिकची डोस जी बाटली आहे तिची किंमत 15 रुपये आणि एखादा जर ती म्हशीला चढवली तर तिची किंमत 2500 रुपये. म्हणजे आम्ही काय केलोय, जे त्या डब्याचं पडणार आम्ही बी त्याच पडणार. म्हणजे मैत्रीण पप्पा तिकडे चालल्यावर मी तिकडे जाणार. मैत्रीण तुमचं घर चालवा येणार नाही, मी तर तुमचं घर चालवा येणार नाही. एक चॉकलेट वाहिली दुसरं चॉकलेट लपवून ठेवणाऱ्या समाज. त्यामुळं कुणाच्या तर भरोश्यावर तुम्ही शिक्षण शिकू नका. तर मला माझं स्वतःच काय मत आहे, मला काय पेलतं हे प्रत्येक सांगा. सर माझ्या वडिलांना मनोमन वाटायचं की मोठा मुलगा माझा पोलीस व्हावा आणि बारका मुलगा वकील व्हावा. पप्पाने सांगितलं की तुला सायन्स काही कर, सायन्स कर. पप्पांना मी खोबऱ्यापासून हात जोडला. आपला इंग्लिशचं लय वाकडा आपल्याला नाही सांगायचं, जमायचंच नाही. तर तुम्ही किती जरी काय सांगितलं आपणाला ते जमणार नाही. त्याही पेक्षा चांगलं तुमचं नाव करून दाखवतो. फक्त विश्वास ठेवा आणि तो विश्वास आता आम्ही राहिलो. तसं तुम्हाला 50 किलो वजन उचलतंय, 100 किलो वजन दिलं तर चालेल का, नाही चालणार. त्यामुळे जे वाटतंय ते करण्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी वेगळं पण करावं लागेल. आणि शाळेमध्ये शिकत असताना एक गोष्ट सांगतो की संस्कृत आहे का, संस्कृत आहे नाही का. व्याकरणाचार्य पाणिनी ज्याला संस्कृत लिहिलं आणि आजपर्यंत सगळ्या भाषेचं सौंदर्य बिघडवलं, चुकलं, पण संस्कृत अजूनही बदललं नाही. ज्यावेळी विद्यार्थ्यांना हातावरती छेड्या दिल्या जातात, ज्यावेळी पाणिनी लहान होता, ज्यावेळी शाळेत चुकल्यानंतर गुरुजींनी त्याला शिक्षा देण्यासाठी हात पुढे करायला सांगतात आणि हात पुढे करायला लागल्यावर त्याला बघून म्हणतात तुझ्या हातावरती विद्यारेषा नाही. तेव्हा तो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर जातो आणि विद्यारेषा नाही म्हटल्यानंतर हाताच्या स्वतःच्या चाकून फाडून घेतो आणि गुरुजींच्या पुढे पुन्हा हात पुढा करतो. गुरुजी म्हणतात तुझा हात का रक्तबंबाळ झाला. त्यावेळी पाणिनी सांगतो की गुरुजीच्या परमेश्वरानं माझ्या हातावरती विद्यारेषा दिली नाही, त्याच हातावरती मी चाकून माझी विद्यारेषा गणली आहे. तो पाणिनी जगातला सगळ्यात व्याकरणाचार्य म्हणून उदयास झाला. ही गोष्ट मित्रांनो खऱ्या अर्थानं शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसांची एक कथा आहे. फक्त त्या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून जायचं. कारण आज व्याख्यान करत असताना मी अनेक विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन करतोय. कोण कोपऱ्यात टिकून बसलाय, कोण पाय लांबडे करून बसलाय, कोण कंबर फुटल्यासारखं बसलाय, कोण कोणाच्या खांद्यावर ठेवलाय. आणि या देशाचं उज्ज्वल भविष्य ज्या स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मला फक्त या देशाचे थोडे करून द्या, या देशाचं मी भवितव्य बदलतो. पण आमचा तरुण आज खोपऱ्यातनं वाटलाय, गालावर हात ठेवलाय, पाय लांबड केलाय, कानावर इथवर केस आल्या. अशानं देशाचं भविष्य कधीच घडत नाही. तुमच्या घरचंच घडणार नाही. देशात तर लई लांबची गोष्ट. कारण ज्या माणसाला 1 तास आपल्याला व्यवस्थित बसता येत नसेल तो मुलगा स्वतःच जीवनाचं अधिष्ठान कसा प्राप्त करू शकणार. म्हणून मला सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःला संस्कार, स्वतःला शिस्त, स्वतःला बांधून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि यशस्वी होणारी मुलं ही खऱ्या अर्थानं खूप वेगळी असतात. कारण बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात
मी व्याख्यान करतोय तसं डेमोस्टॉनिस नावाचा सर जगातला सगळ्यात मोठा व्याख्याता निर्माण झाला. पण त्या डेमोस्टॉनिसला ज्यावेळी पहिल्यांदा स्टेजवरती भाषण करायला गेला आणि भाषण करायला गेल्यावर पहिलं भाषण त्याला अडकलं आणि अडकल्यानंतर सगळीकडे हाहाकार उडाला, लोक हसायला लागले. अपमानानं डेमोस्टॉनिस घरी आला. त्याने ठरवलं की आज आपला अपमान झालाय पण आपण जगातला सगळ्यात मोठा व्याख्याता म्हणून नाव इतिहास आलं पाहिजे. पण त्यासाठी काय करायचं आहे हे त्यानं सुरुवात केलं. आता म्हणला की प्रचंड वाचन करायचं आहे, अभ्यास केला पाहिजे. घरी गेला, वाचायला सुरुवात केला. वाचायला गेल्यानंतर चित्तही लागेना, मनही लागेना. आई स्वयंपाक केली असेल का, मित्र बाहेर बसले असतील का, तर जायचं कसं आणि अभ्यास करायचं कसा. ते त्यानं सलूनचं दुकान घातलं आणि फक्त शिडी ठेवल्याने सगळं चमन होता. कारण टक्कल केल्यावर गावात भेट पडायची ना, पंचायत झाली. पुन्हा वाचायला बसायला लागला. पुस्तक वाचायचं आणि पेन घ्यायची. म्हणलं आता काय करायचं. तर त्यानं स्वतःच्या शेंडीला आणि मागे खुट्टी होती त्याला दोरी बांधली, स्वतःच्या शेंडीला एक दोरी बांधली आणि वाचायला लागला की पेन घाला की शेंडीला हिसका बघायचा आणि माराशी व्हायची, झोप व्हायची. प्रचंड प्रचंड अभ्यास केला, वाचन केला. पण भाषण करत असताना जी छाती दर्द होते, पाय थरथर कापतात, ह्याला काय करायचं. तर त्याने ठरवलं उभं आता डायरेक्ट डोंगरच काढायचं. डोंगरावरती भाषण करत जायचा, डोंगरावरती भाषण करत यायचा. त्याच्यानं त्याच्या पूर्ण छातीत आणि पायात बळ आलं आणि डेमोस्टॉनिस नावाचा व्याख्याता हा उभा राहिला आणि व्याख्यानाला तब्बल 9.5 तास जगातला एकमेव व्याख्याता होता तो म्हणजे डेमोस्टॉनिस. 9.5 तास त्यानं भाषण केला. हा जगातला वर्ल्ड रेकॉर्ड त्या डेमोस्टॉनिसनं केलेला. म्हणून मला सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी एका दिवसात घडत नसतात. वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमच्यात सुद्धा एक डेमोस्टॉनिस आहे, तुमच्यात सुद्धा एक अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, तुमच्यात सुद्धा एक एपीजे अब्दुल कलाम आहे, तुमच्यात सुद्धा एक छत्रपती शिवाजी महाराज आहे. पण ते हुडकण्यासाठी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि हे आयुष्य जगत असताना तुमच्या जीवनात कशा अडचणी येतात, तुमच्या जीवनात प्रसंग अवलंब कसा येतो हे खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्याकडे चाणाक्षी बुद्धी आहे पण त्याचा चुकीचा वापर तुम्ही करताय. सर तिकडून आले की पेपर खाली कॉपी कसं घालायची, पायात कसं पेपर टाकायचे, वर पाय कसं कॉपी ठेवायची, हा चाणाक्ष गुण तुमच्यात आहे. पण तो योग्य वेळी कसा वटवला पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. कारण सर तिकडून आले की उगाच लिहिल्यासारखं करायचं, काहीतरी बडबडायचं. सरांना वाटलं पाहिजे मुलं किती हुशार आहे, किती चांगला पेपर लिहित. पण ज्याची लेखणी थांबते तो ओळखायचं की विद्यार्थी कॉपी माइंडेड आहे. मग तुमच्याकडे एवढा चांगला गुण आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, प्रसंग अवधानाचं एक उदाहरण सांगतो की अल्बर्ट आइन्स्टाईनने 1905 साली सापेक्षवाद मांडला आणि सापेक्षवाद मांडल्यानंतर जगविख्यात सगळीकडे त्याचं नाव झालं आणि सगळ्या लोकांनी त्याला व्याख्यानाला बोलवू लागले. आणि गाडीतून रोज जायचा, ड्रायव्हर गाडी मारायचा आणि याचं मात्र मागं पाठांतर चालू असायचं, अभ्यास चालू असायचं आणि सापेक्षवाद पूर्ण ड्रायव्हरला माहीत पडत झाला. आणि ड्रायव्हरला आईसाहेबला विचारलं की सर म्हणला कोणत्या विषयावरची व्याख्यान करणार. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सापेक्षवाद. म्हणलं अहो सापेक्षवाद तर मला तोंडपाठ आहे ना. अल्बर्ट आइन्स्टाईनला थोडीशी गंमत करायची भुरळ आली आणि अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणले आपण आता ज्या गावात जाणार आहोत त्या लोकांनी मला अजून तर बघितलं नाही आणि तुला व्याख्यान तर पाठ नाही म्हणतो, माझ्या वाटणीस तूच व्याख्यान करणार का. ड्रायव्हर हो म्हणला. ड्रायव्हर हो म्हणला. गाव शेजारी आल्यानंतर एकमेकाचे कपडे उतरवले, वेशभूषा बदलली आणि गावात गेले. अल्बर्ट आइन्स्टाईनचा डुप्लिकेट जो ड्रायव्हर होता तो पुढे स्टेजवर बसला होता, खरा अल्बर्ट आइन्स्टाईन मागे बसला होता.
लोकांनी सत्कार झाला, सगळं झालं. अल्बर्ट आइन्स्टाईनचं व्याख्यान सुरू झालं. त्या ड्रायव्हरनं पण बाजारानं व्याख्यान केलं बरं का सर. त्यानेही व्याख्यान केलं, चांगले मुद्दे केले, लोकांचं मनोरंजन झालं, लोकांना चांगला विचार दिला. आणि शेवटी पत्रकार प्रश्न विचारणार होते. पहिला एक प्रश्न विचारला, उत्तर दिला. दुसराही प्रश्न विचारला, त्याचाही थोडकं उत्तर दिलं. आणि तिसरा अतिशय अवघड ज्यावेळी प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्या ड्रायव्हरची आता पंचायत झाली होती. 2 मिनिटांनी बघितलं, पुन्हा सांगा म्हणला प्रश्न. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला. अहो काय पत्रकार म्हणला, असले सोपे प्रश्न माझा तर शेवट मागे बसलेला ड्रायव्हर देतोय म्हणला. कारण त्याला माहित नव्हतं ते. मग अल्बर्ट आइन्स्टाईनने त्याचं उत्तर दिलं. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनचा ड्रायव्हर एवढा हुशार आहे, मग अल्बर्ट आइन्स्टाईन किती हुशार असेल. म्हणजे प्रसंग होता तुमच्या जीवनामध्ये, ज्या ज्या वेळी प्रसंग येतो त्या त्यावेळी ते सावरण्याचं कौशल्य तुमच्या जीवनात आहे. आणि हे तुम्ही निर्माण करता आलं पाहिजे. आणि हे निर्माण करत असताना तुमच्या अंगात त्या त्यावेळी कसं हरून द्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण तुम्ही मागणा आवाज काढून दुसऱ्या पोराकडं जसं बोट करणं सोपं आहे, तसं आलेला प्रसंग ढकलून सुद्धा देता आलं पाहिजे. आणि ही स्किल तुम्हाला डेव्हलप तुमची झाली पाहिजे. कारण पन्हाळ्याच्या पायथ्याशी जाकलं म्हणून गाव आहे सर. आणि जाकले गावामध्ये 2019ला माझं व्याख्यान होतं. आणि व्याख्यानाला मी गेलो होतो. आणि त्या गावामध्ये गवळी गल्ली आणि पाटील गल्ली असे 2 गल्ली. आणि दोन्ही गल्लीमध्ये मराठा समाज अख्ख्या गावात, पण त्यांचा वाद त्यांना मिटता मिटला. आणि दोन्ही गावात शिवजयंतीचं व्याख्यान. पण ह्याचा कार्यक्रम तिने उद्या येते आणि ह्याचा कार्यक्रम तिने उद्या येणार. मी गावात गेलो, आपल्या गाडीने गेलो. तुम्ही म्हणलं पाटील गल्ली जायचं आहे. आणि गावात रेंज कमी होती, डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळं तिने रस्ता मला तिसरीकडे दाखवला. मी वाघबीच्या रस्त्याला गेलो. परत फिरून आणि आलो. म्हणून रस्ता सांगा दुसऱ्या माणसाला विचारलं. मग घरी गेलो, थोडस चहा वगैरे दिली. चहा पाण्याला चर्चा झाली. तिने सांगत होते की सर आमच्या गावात आम्ही ही कामं केलेल्या मंडळाच्या वतीनं आमच्या गावात थोडस गवळी गल्ली पाटील गल्ली वाद आहे, अमुक तमुक. म्हणलं त्याचा प्रकार मला गावातच कळलाय. म्हणलं थोडीशी सावध भूमिका आता मला घेणं गरजेचं होतं. अगदी भव्य देव याच्यापेक्षा थोडस मोठं स्टेज बीच माणसं पब्लिक भरलं होतं. आणि व्याख्यानाला सुरुवात झालं सर. शिवाजी महाराजांचा धगधगता चरित्र मांडत होतो. आणि 30 मिनिटाचं व्याख्यान पूर्ण झालं. आणि मध्ये बसलेला एक माणूस उठला आणि जोर जोरात आणायला लागला की साहेब म्हणला स्मशानाचा रस्ता झालाच पाहिजे. म्हटलं व्याख्यान शिवाजी महाराजांचं चालू आहे आणि म्हणतोय स्मशानाचा रस्ता झाला पाहिजे. मग म्हटलं एक कुणीतरी कोर्सापणी केली असतील असं गृहीत धरलं आणि व्याख्यानाला सुरू केला. व्याख्यान 40-45 मिनिटापुढे सुरू झालं. पुन्हा उभा राहिला, स्मशानाचा रस्ता झालाच पाहिजे. थोडक्यात त्याला व्याख्यान डिस्टर्ब करायचं होतं. मग मात्र मी आता ठरवलं होतं की हा पुन्हा पुन्हा उभा राहणार आणि व्याख्यान डिस्टर्ब करणार. आता याला मात्र चांगलं समर्पक उत्तर काहीतरी दिलं पाहिजे असं मी डोक्यात ठेवलं आणि व्याख्यान सुरू पुन्हा केलं. आणि व्याख्यान जवळपास 53-54 मिनिटांपर्यंत पोहोचलं होतं. आणि तो माणूस उभा राहिला. साहेब म्हणलं काका जरा थांबा, जास्त दारू पिऊ नका, नाही तर स्मशानाच्या रस्त्याचं उद्घाटन पहिला तुमच्या हस्ते होईल म्हणलं. म्हणजे तो माणूस ज्यावेळी बसला तो परत माझं व्याख्यान झाल्यावर पुढे सापडला. म्हणजे हा जो प्रसंग अवदान आहे हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वटवता आलं पाहिजे, ते निर्माण करता आलं पाहिजे. आणि निर्माण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपलं जीवनशैली हे खऱ्या अर्थानं वेगळ्या वळणावर नेता आलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळी आपल्या जीवनाचा प्रवास आपण करत असतो त्यावेळी नेमके पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका की ज्यावेळी आपण आपल्या आयुष्याचा काही भाग समाजासाठी देण्याचा प्रयत्न करत असतो, समाज म्हणून जगण्याचा प्रयत्न असतो, त्यावेळी या समाजासाठी आपण काहीतरी देणार असतो का? या समाजासाठी आपण काहीतरी आपली भूमिका महत्वाची असते का? तर विद्यार्थी मित्रांनो ज्या 40-35 वर्षापूर्वी ज्या या दरीबरची गावामध्ये दरीबरची मातीमध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की या
शिक्षणी माळावरती शिक्षण रूपी ज्यांनी बीज पेरण्याचं काम केलं ते स्वर्गीय रामगोडांना मोरडी साहेबांनी. कारण आज तुम्ही जे शिक्षण घेताय, तुम्ही जे आज गुणवंत झाले आहात, तुमच्या घरात तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमचे वडील जे आज सरकारी नोकरदार आहेत, त्याच्या पाठीमाग सुखाचं मायेचं छत्र हे मोरडी साहेबांचं आहे. कारण ही शिक्षणाची गंगा, ही ज्ञानगंगा एका दुष्काळी भागामध्ये निर्माण झाली. ही कधी होते तर ज्या माणसांचं विलक्षण जीवन, ज्यांचं या आयुष्यात या मातीवर ज्या माणसांचं प्रेम असतं, ती माणसं हे निर्माण करतात. अगदी रामगोंडा मुरडींच्या पासून, सिद्धाराम मुरडींच्या पासून ते संजय मोदी साहेबांच्या पर्यंत 3 दशकांचा प्रवास आज खऱ्या अर्थानं शिक्षण गंगा आणि ज्ञानगंगा देण्याचं काम संजय मोदींच्या पर्यंत हा प्रवास थांबतो. बाळानो, साधी पानपट्टी टाकायचं म्हटला तर टाकता येत नाही, पण एक शिक्षण संस्था, हजारो विद्यार्थी आणि 50 स्टाफ सांभाळणं, अनेक लोकांची घरं उभा करणं हे मोरडी कुटुंबाचं खऱ्या अर्थानं फार मोठं योगदान आहे. सरांनी प्रास्ताविकेत सांगितलं, स्वर्गीय राजाराम बापू पाटील हे शिक्षण मंत्री होते त्यावेळी ही संस्था उदयास आली. पण आज ज्या रामगोंड मोरडी साहेबांनी उभं केलं, शाळेचा प्रस्ताव, मगाशी चौधरी साहेबांच्या बोलताना सांगितलं की शाळेचा प्रस्ताव होण्याआधी त्यांचं निधन झालं. पण आज त्यांनी ज्या संकल्पनेतून, त्यांनी ज्या मनोभावनेतून हे वटवृक्ष लावलं, आज संजय मोदी साहेबांच्या माध्यमातून ते पूर्णत्वास येतं. कारण बाळांनो, आपण एखाद्याला भावपूर्ण श्रद्धांजली देतो, त्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण जेवण करतो, आपण लोकांना दान करतो. पण दान असं द्यावं, आपण असं एखादं काम करावं की त्याला चिरंतर काळ त्या माणसाचं नाव अजरामर राहावं. कारण 1979 साली ज्यांनी हे रोपटं लावलं, आज संजय मोदी साहेबांच्या स्वरूपात हे वटवृक्ष पुण्याला हे तुम्हाला आपल्याला दिसत आहे. आणि हे कधी घडतं की ते माणसाच्या मनात असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही एखादी गोष्ट मनात आणणार नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट पूर्णत्वास येऊ शकत नाही. कारण त्या काळामध्ये मोरडी साहेबांना वाटलं की माझ्या जत तालुक्यातल्या वंचित, उपेक्षित, बहुजन समाजातली मुलं शिकावीत, मोठी व्हावीत, त्यांचा उद्धार व्हावा. त्याचं ज्वलंत जातीवर उदाहरण म्हणजे चौगले सरांचं शिक्षण या मातीत झालं, हितच वाढले, हितच बागडले आणि स्वतःचं जगणं हितच शिकले आणि स्वतःची सेवानिवृत्ती सुद्धा या संस्थेत झाली. मला वाटतं या संस्थेची खऱ्या अर्थानं ही यशोगाथा म्हणली तरी काय वावगं ठरणार नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट मनात आणतो तेव्हा ती गोष्ट पूर्णत्वासकडे नेत असतो. जर मध्ये घोड्यांचा बाजार भरलेला होता. काय भरला होता? बाजार. आणि भैरवनाथ हायस्कूलची तुमच्यासारखी मुलं तिथं गेली होती. आणि तिथं गेल्यानंतर तुमच्याकडे एका मुलाला विचारलं की मामा घोडा कितीला? काय विचारलं त्याला? घोडा कितीला? तेव्हा त्या घोड्याच्या व्यापाऱ्यानं सांगितलं की हा घोडा 40,000 रुपये. पुढे जाऊन विचारला की हा घोडा कितीचा आहे? त्याने सांगितलं घोडा 70,000चा. पुढे जाऊन त्याने विचारलं हा घोडा कितीचा आहे? तर त्यानं सांगितलं 5 लाख रुपयाचा घोडा. नाव म्हणलं यात काय म्हणलं नाव त्या घोड्यात? म्हणला हा घोडा जर ते पुणे 2 तासात अंतर पार करतो मनात आणला. ठीक आहे म्हणलं, एवढा चांगला घोडा, स्कॉर्पिओ, इनोवा, फॉर्च्युनर जात नाही म्हणला, घोडा 2 तासात जातोय म्हणला, घेऊ म्हणला. घोडा घेतला, घरी आला, पळवायचा प्रयत्न केला. 1 दिवस केला, 2 दिवस केला, 10 दिवस केला, 20 दिवस झाला तर घोडा टिप्सवर पुढे आला. महिना उलटला, म्हणला आता घोडा परत दिलेला बरं. म्हणला काय अंगावर आला? म्हणला मालकाकडे गेला. मालकाला म्हणला अहो म्हणला 2 तासात पुण्याला जाते म्हणून सांगितला, 20 दिवस झाला तर घोडा घरातून बाहेर यायला तयार नाही. तेव्हा मालकानं सांगितलं मी काय सांगितलं होतं, घोडा मनात आणला तर जाणार, घोडा मनातच नाही आणला
तर जाणार नाही. तसं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही व्हायचं आहे, तुम्हाला जीवनात काय ठरवायचं आहे, ते जर मनात आणला तर निश्चितपणे तुम्ही पोहोचणार आहात, अन्यथा पोहोचणार नाही. घोड्याला आपण पाण्याच्या तळापर्यंत नेऊ शकतो, पाणी मात्र घोड्यालाच प्यावं लागतं. तसं आई वडील तुम्हाला पुस्तक देतील, वह्या देतील, तुमची फी भरतील, शिक्षक तुम्हाला शिकवतील, तुमच्यावर संस्कार करतील, पण तुम्हाला काय व्हायचं आहे, घोडा व्हायचा आहे का गाढा व्हायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. जर आपल्याला घोडा व्हायचं असेल तर रंबे रेस का घोडा बनजीला, आणि गाढा व्हायचं असेल स्वतःच्या पाठीवर तुम्हाला ओझं घेऊन आयुष्यभर जगावं लागेल. कारण विद्यार्थी मित्रांनो, खूप तुम्ही कंटाळा असाल तरी सुद्धा शेवटचं फक्त एक उदाहरण सांगतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण उदाहरण देतो. कारण पुढला गोपीचंदन नावाचा एक खेळाडू होता. फक्त 2 उदाहरण ऐका, तुमच्या जीवनात हा चमत्कार काय असतो हे दाखवतो. की बॅडमिंटनपटू होता पुढला गोपीचंदन, आणि आयुष्यात थोडस गरिबीची परिस्थिती असल्यानं बॅडमिंटन मध्ये त्याने यश मिळवलं, आणि यश मिळवल्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन स्पर्धेत त्याचं विजेतेपद त्याला मिळालं, बक्षीसही मिळालं. विमानातून तो परदेशात येणार होता. आई मात्र होतं नव्हतं तेवढं रान सोनं बिनं सगळं विकून त्याला बॅडमिंटनला घालून त्याला यशस्वी केले होते. आता मुलगा मोठा क्लब घेऊन येणार, आईला वाटत होतं, विमानातून आला की आईला वाटायचं की माझं पाया पडेल, मोठं बक्षीस घेईल, आनंद उत्सव साजरा होईल. सगळी लोक गावकरी वाट बघत होते आणि तो मुलगा आला, कुणाचंही पाया पडलं नाही, काही नाही. मन मात्र शांत होतं, कारण तिच्या गुडघ्याची दुखापत होती. कारण त्याला कळून चुकलं होतं की आता आपला पाय निघून जाणार, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. चालत चालत त्याला आईला विचारलं, बाळा तुला काय झालंय, तू शांत गप्प कायस. तेव्हा त्या पुढे गोपीचंद आईला सांगितलं, आई मला या बॅडमिंटन खेळासाठी काहीतरी करायचं आहे, काहीतरी मला खेळासाठी समर्पण करायचं आहे. तेव्हा आईने सांगितलं, बाळा तुला काय पाहिजे सांग, ते तू कर. आंध्र प्रदेश सरकारनं त्याला जमीन देऊ केली आणि त्या गोपीचंद पुरानं ठरवलं की मला बॅडमिंटन पंढरी उभा करायचे आहे. बोला, पुण्याला गाठ पडली, लोकांनी मदत केली, बॅडमिंटन पंढरी उभा राहिली, अनेक खेळाडू घडू लागले. घडता घडता बॅडमिंटन पट्टू पी.व्ही. सिंधू असेल, नेहा, अनेक विद्यार्थी तिथे घडू लागले. आणि याच गोपीचंद पुलोराला अनेक लोकांनी अनेक ऑफर दिल्या, पण त्या माणसानं कोणती ऑफर स्वीकारली नव्हती. तर त्याच गोपीचंद पुलेला शेवटी पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. ज्या माणसाचा पाय कमी झाला असताना त्याला स्वतःच्या खेळासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याला बॅडमिंटन पंडू उभा करून अनेक लोकांना उभं करण्याचं काम केलं. तसं विद्यार्थी मित्रांनो, रामगोंडा मोरळी सरांनी जी आज हे खऱ्या अर्थानं भैरवनाथ नावाचं संकुल उभा केलं, आज अनेक विद्यार्थी इथं खऱ्या अर्थानं घडतायत. तसं जीवनात आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे ठरवायचं असेल तर निश्चितपणे यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला आपली तपश्चर्या, सातत्य आणि ध्येयवादी बनणे गरजेचं आहे. कारण तुमच्यासारखा 12 वर्षाचा मुलगा शाळेला जायचा आणि शाळेत परत येत असताना ग्रामोफोनवरती गाणं ऐकायचा, आणि गाणं ऐकल्यानंतर त्याला वाटायचं की आता मी सुद्धा चांगला गायक बनला पाहिजे, मला सुद्धा चांगला गायक बनला पाहिजे. आणि सवाई गंधर्वांचं एका स्नेह संमेलनात त्यानं गाणं ऐकलं आणि त्याला वाटलं की सवाई गंधर्वासारखं मला सुद्धा चांगला संगीतकार बनायचा आहे. वडिलांना सांगितलं, बाबा म्हणला मला संगीतकार बनायचं आहे. बाबा म्हणले, बाळा तुला कंठ आहे का, आणि तुला का संगीतकार बनायचं आहे? नाही नाही, मला जगातला सगळ्यात सुंदर गायक बनायचं आहे. वडिलांनी विरोध केल्यावर त्याने ठरवलं की आपल्याला काही करायचं, पण आपल्याला चांगला संगीतकार गायक व्हायचंच. त्या दिवशी त्याने निर्धार घेतला आणि स्वतःच्या वयाच्या 12व्या वर्षी त्या मुलानं रात्र घर सोडलं. आता जायचं कुठं, सवाई गंधर्वांना हुडकायचं कुठं, म्हणून त्याने रेल्वेच्या डब्यात गेला. रेल्वेच्या डब्यात पोहोचल्यावर पुन्हा प्रवास कसा करायचा, रेल्वेच्या मास्टरला त्याला विचारलं, बाळा तिकीट कुठं आहे? बाळ म्हणलं, साहेब तिकीट नाही.
मुलगा म्हणला गड्या जमलं काम आपलं आता, तिकीट नाही तर गाणं तुला रेल्वे गेली विजापूरला. विजापुरात त्याला विनायक पटवर्धन सापडले. विनायक पटवर्धनांना विचारला मला माझ्या गुरुच्या जवळ जायचं, मला माझ्या गुरूंचा आशीर्वाद हवाय. तेव्हा विनायक पटवर्धन सांगतात तुझे गुरुजी ग्वाल्हेर अथवा विजापूरला राहत नाही तर धारवाड मधील कुंडकोळ नावाचं गाव आहे, तिथे तिथे तुझे गुरु राहतात. 13 वर्षाचा मुलगा वर्षभर उपाची तपाशी कुठं तर राहून जगला, जीवन जगला आणि कुंडकोळ गावात गेला. सवाई गंधर्वांना भेटला आणि सांगितलं सगळे हकीकत. त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं. पहिली 8-15 दिवस काहीच सांगितलं नाही. तो त्यांच्या घरामध्ये हंड्यानं पाणी भरायचा करायचा. त्याची आई वडिलांनी हुडकत तिथपर्यंत गेले. पाहतात तर काय मुलगा संगीत शिकण्यासाठी आलेला गुरुच्या घरी पाणी भरतोय. तेव्हा समजून सगळं सांगितलं. त्यावेळी मुलगा स्वतःचा हक्क मात्र सोडायला तयार नव्हता. आई वडिलांनी त्याला तिथं सोडून गेले. सवाई गंधर्वांना वाटलं की आता मुलाचे त्याग हा अंतिम त्याग त्याला दाखवलेला आहे. आता याला शिकवलं पाहिजे, याला काहीतरी सांगितलं पाहिजे. त्या दिवसापासून रियाज सुरू झाला, सातत्य सुरू झाला, संगीत उमजू लागलं, संगीत घुमू लागलं आणि आता तास रियाज 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 सातत्य सुरू झाला, सूर जुळायला लागला, झुलता झुलता सूर जुळायला लागला, कंठातला आवाज फुटू लागला आणि सलग 10 दशका भारत देशाच्या प्रत्येक माणसाच्या मनावर मिले सूर तेरा मेरा म्हणत अतिराज्य ज्या माणसानं गाजवलं ते पंडित भीमसेन जोशी भारत रत्न पुरस्कार झाले. ज्या माणसानं स्वतःच्या घरात स्वतःच्या कलेसाठी, स्वतःच्या करिअरसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी घरामध्ये बंद केलेला मुलगा हा शेवटी भारत रत्न पुरस्कार प्राप्त झाला. तसा मला दरवर्षीचा विद्यार्थी येणारा 10 वर्षाचा या शाळेचं नाव, या गावचं नाव आता शिकावे अशी भावना व्यक्त करतो. आणि या संस्थेनं, या इथल्या शिक्षकांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि सर्वांनी शांततेनं आपण सगळ्यांनी मनोगत ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हा आणि यशस्वी व्हा अशी भावना व्यक्त करतो. आणि मी माझ्या वाणीला